गोवा 365च्या कोंकणी खबराचित्रांत येवकार हांव भक्ती पै बाळगी. पळयात खबरो विस्तारान. प्रचाराचो आयज निमणो दीस. सांजे 5:00 तो सोंपोवचो पडटलो. देखून उमेदवारांनी जाता ते तरेन संपर्क सादपाचो यत्न केलो. कांय जाणांनी विरोधकांक केशींनी आडखावन दवरपाचो यत्न केलो, जाल्यार कांय उमेदवारांनी पुराय ताकदपणाक लावन निमाण्या पावंड्या प्रचाराक लोकांक आकर्शीत करपाचो यत्न केलो. दिवचल मतदारसंघात मोगोवपाचो शिव अजून लोकप्रिय आसा. आपल्या वक्तव्यान एका तेंपार विधानसभा गाजोवपी नरेश सावळान परत एकदा शिवाक जागो केल्ल्यान आतां तो गर्जना मारपाक लागला. दिवचल तालुक्यांतले सगळे गांव ताणें पिंजून काडल्यात. हे खेपे स्ट्रॅटजी बदलल्या. खाची कोनशांनी घराघरांनी वचून ताणें लोकांच्या काळजात सुवात मेळयल्या. दिवचलचे भोवतेक नगरसेवक आनी मतदारसंघातलो पंचायती ताच्या बरोबर आसात. आयकात ताणें प्रचार सभेत केल्लें आवाहन. पळयल्ली आसा ते लोक उलयता. आज परत एकदा लोकांक तोच आवाज विधानसभेत जाय. त्याच स्पिडीन जे डेव्हलपमेंट त्या वेळाचेर आमी केल्ले तोच डेव्हलपमेंट नव्या स्वरुपान लोकांक आज दिवचलभर जाय. आनी तेच्या खातीर आयज पर्यंत मतदारसंघान भोंवता आसतना आमी जर कितें पळयलें आसत जाल्यार लोक आमचे कडेन वेगळ्या आशेन पळयता. एखाद्या वेळाचेर एम्प्लॉयमेंट आसूं किंवा एखाद्या वेळेर डेव्हलपमेंट आसूं, हो जर एक कोण करपाक शकता जाल्यार नरेश सावळच करपाक शकता. हो समर्थ मतदारसंघातल्या लोकां भितर एक विश्वास आसा. प्रचार कार्यान आमकां ते सहभागी जाले, तेंच्यांनी आमकां सहकार्य केलें. तेच सहकार्य येता ते 14 तारखेक सोमारा दाखोवन तेंच्यांनी पूर्णपणे तेचे सहकार्याचे रूपांतर मतदानान करचें अशें एक जाहीर आवाहन करता. संबंध दिवचल मतदारसंघातल्या कानाकोपऱ्यांत हे उदक 24/7 मेळटलें आनी तेच्या भायरय ते मेळपाक शकता. जाल्यार फोंड्या अपक्ष राविल्लो उमेदवार संदीप खांडेपारकारान प्रचाराच्या निमण्या दिसा पत्रकार परिशद घेवन लोकांकडेन संवाद साधलो. पणजेचे धर्तेर फोंड्या पार्किंगेची सुविधा, स्ट्रीट लायट, समशानभूमी, कब्रस्तान, अंडरग्राउंड केबलिंग, मार्केटाची सुविधा, मोबायल टावर, कोयराचो विलो अशा विविध समस्यांचेर तो उलयलो. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फोंड्यांची गरज आसा. रिडिझायनिंग मार्केट लेआउट. मार्केट हॅज टू बी बायर अँड व्हेंडर फ्रेंडली. तें करतलो जाल्यार ताका रिडिझायन करचो पडटलो. मागीर ट्रॅफिक मॅनेजमेंट, पार्किंग फॅसिलिटी फोंड्यांत अत्यंत गरजेची आसा. आज पार्किंगाक लागून भयंकर प्रॉब्लेम जाता, कारण जशी सिटी वाडटा व्हेकल भितर खूब वाडल्या. पॉप्युलेशन वाडटा तितले व्हेकल, आनी आज प्रत्येक मनशाच्या घरांत 2-2 गाडयो जाल्ल्या कारणान एक सेंट्रलायज पार्किंग खंय तरी करून तें मल्टी स्टोरेज पार्किंग जशें पणजेन जालां त्या धर्तीचेर फोंड्याक एक गरजेचें आसा. ताचेर आमी प्रयत्न करतले. म्हणजे येणाऱ्या काळात ते करचेच पडटले आमकां, आनी करून घेतले आमी. मागीर स्ट्रीट लायट इन्स्टॉलेशन, मेंटेनन्स, अपग्रेडेशन ऑफ स्मशानभूमी, कब्रस्तान, अपग्रेडेशन ऑफ सिटी बस स्टँड आनी अंडरग्राउंड केबलिंग. त्याच बरोबर आमी मिनी ट्रान्सपोर्ट हब, रिड्यूस ट्रॅफिक कंजम्पशन, फीस व्हेजिटेबल मार्केट एट कुटी खांडेपार, वायफाय सिस्टम, म्हणजे सगळे तरेचे भुरग्यांचे जाय. आज भुरग्यांक शिक्षण ऑनलायन जाल्लें आसा. वायफाय सिस्टम इन्स्टॉलेशन वेगवेगळ्या जाग्यांचेर. जाल्यार टावर जे लोकांची मान्यता घेवन टावर अनेक कडेन उबे करचे पडटले. त्याच बरोबर वेस्ट मॅनेजमेंट, इम्प्रुवमेंट ऑफ एक्झिस्टिंग गार्बेज कलेक्शन मॅनेजमेंट स्कीम टू इन्क्लूड recycling, regular nala cleaning, maintenance of drainage system, reduction in plastic waste through introduction of cotton bags. आमचे सेल्फ हेल्प जे ग्रुप आसा त्या सेवा केंद्रांतल्यान एक इच्छा आसा की तांकां कॉटन बॅग्स करपा लावप. आनी कंप्लिटली जाता जाल्यार त्यो लेडीज ज्यो आसा, ज्यो सेल्फ हेल्प ग्रुप, तांकां खूब काम दिवं येता. तांकां जर इन्वॉल्वमेंट केलें. आमच्या हांगा लेडीज विंग बशिल्लें आसा, तुमी पळयता, जाणी फाटले कितले दीस आमच्या खातीर काम केल्लें आसा. अशे अनेक सेल्फ हेल्प ग्रुप आमचे कडेन आसा. तांच्या खातीर इन्कम सोर्सूय क्रिएट करप आनी एक प्लास्टीक म्हणजे कंप्लीट बॅन प्लास्टीक करपाची एक संकल्पना जी आसा. सेवा केंद्रांतल्यान अनेक लोकांक एक म्हयन्याक जर एक 5,000 बॅग्स आमी तयार केल्यो, त्यो आमच्या हाजेर आमी लोकांक डिस्ट्रिब्युशन करतले.
मडगांव पालिकेचो नगरसेवक आणि टीएमसीचो मडगांवचो उमेदवार आशिल्ल्या महेश आमोणकाराचेर ताण आयला। वेंचणुकेच्या काळात ताका हायकोर्टाची नोटीस आयल्या। अविनाश डांगीन महेश आमोणकाराक धरून 28 नगरसेवकाच्या विरोधात याचिका घातल्या। 2 मार्चाक ताजी जाप दिवपाक जाय। ती पालिका वेंचणुकेच्या संदर्भात आसा, पूण ताजे फाटल्यान दिगंबर कामत आसा असो आरोप करत हो आपणाक त्रास दिवपाचो यत्न अशें महेश आमोणकारान म्हटला। आयकात ताका। सडनली काल एक माझे कडेन नोटीस आयली हायकोर्टांतल्यान की आमकां पळय जे कॉन्सिलर आसा हातून फाटीं इलेक्शन कितें घेतिल्ले तातून कोणें पिटिशन फायल केला आनी तातून नांव आसा आमचो मिस्टर अविनाश डांगे म्हणून। जो अविनाश बी डांगे म्हणून ताणें स्टेटीचेर हें केला फायल केलें। ही म्हणजे कॉन्सिलर बीन आमी सगळे आसा तातून 25 कॉन्सिलर मडगांवचे। हातून ते ओबीसीचे कितें आसा कित्याक हांव फूल फायल अजून वचूंक ना कित्याक हांव बिजी आशिल्लो स्केड्युला प्रमाणे। सो आमकां मार्च 2 तारीख पर्यंत रिप्लाय दी म्हणून सांगला। म्हणटकूच हांव इतलें सांगपाक सोदता, हो पळय जो अविनाश डांगे म्हणटा तो कोण कितें ते सगळे मडगांवकार जाणा आसतले। तो कोणा म्हऱ्यान आसता बशिल्लो उठिल्लो आनी हो आमचो पयलींचो जो माजी आमदार मडगांवचो आशिल्लो तागेल्या चल्या बरोबर आसता आनी तागेलो चलो सद्या ओपनली सगळ्या पत्रकारांक आनी सगळ्यांक सांगता की आपूण दिगंबर कामतीचो सपोर्टर म्हणून आतां फूल स्विंग। म्हणटकूच खंयच्यान तरी आमकां अशें दिसता की ह्याच वेळाक धाडपाचें म्हटल्यार तूं खंयच्यान तरी महेश आमोणकाराक प्रेस करपाक सोदता कित्याक बाकीच्या कॉन्सिलरांक हांवें विचारल्या कोणाक नोटीस अजून पावूंक ना। ही महेश आमोणकारा पयलीं पावली। आतां घनश्याम शेवडकाराक फोन केल्लो हांवें, घनश्याम शेवडकार म्हणटा आपणाकूय पावूंक ना। पूण हाजेर आमी उत्तर दितलें आनी हांव उत्तर दितलो। जशें 14 तारखेक इलेक्शन जालें 15 तारखेक हांव कामां लागतलो आनी ऑलरेडी हांव म्हज्या एडवोकेटाक उलयलां हांव। सो हाजेर ब्रिफली हांव कांय चड सांगपाक सोदना, फक्त इतलें सांगपाक सोदता आमच्या मडगांवकारांक की जर हें पिटिशन फायल जालां हातून म्हाका अशें दिसता की सगळे कॉन्सिलर घरा वतले अशें म्हाका दिसता। म्हणून सगळ्या कॉन्सिलरांक हांव मागता तुमकां नोटीसी पावतल्यो, ताजेर स्टडी करात आनी आमी सगळे एक रावन एक आमी एडवोकेट काडून हाका रिप्लाय दिवपाची गरज आसा। गोवा 365 खातीर दिवचलच्यान महेश गोवेकार, मडगांवच्यान संदीप तुयेकार। 2017त तुमच्या आमदारांनी तुमकां कशें फटयले, कसो तुमचो घात मारलो हाची याद दवरून हे खेपे मतदान करात। फक्त आम आदमी पक्ष तुमकां बरें नितळ सरकार दिवपाक शकता। देखून 14वेर फक्त सान्नीमुखावयलो बटन दामात आनी भ्रष्टाचार मुक्त सरकाराक जैतिवंत करात। आपान उलो मारला। ह्या निमतान आपान भाजपाच्या जाहीरनाम्याचेर फारपेट केला। आयज प्रचार आनी हेर वेंचणुकेचे संपर्क कार्यावळी गुटलावपाचो दीस। सांजे 5 उपरांत सगळे थंड जातले। सोमारा 14वेर वेंचणुके दिसा उमेदवारांचो फुडार मतदार निश्चित करतले। ह्या फाटभुंयेर आपाची नावेलीची उमेदवार प्रतिमा कुतिनो आनी आपाचो युवा निमंत्रक सिद्धेश भगतान मतदारांक आम आदमी पक्षाक तेंको दिवपाचो उलो मारलो। तशेंच हेर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षा कडल्यान मेळटा ती वागणूक पळोवन आपाक सांगात दिवचो अशेंय मागले। कॉन्स्टिट्यूशनान तुमकां एक अधिकार दिल्लो आसा टू चूज योर कॅन्डिडेट, टू गिव द मॅन्डेट टू द पीपल whom you think who is fit and will serve for the betterment and the development of your constituency. So 14 तारखेक हांव मागता सगळ्यां कडेन मातशें याद दवरात कोणें तुमकां दुखयला, तुमच्या बरोबर कोणें घात केला। 2017 जेंकां तुमी निवडून हाडिल्ले कितें तुमकां कोणें तुमकां नाडला आनी तुमचो विश्वासघात करून आपल्या फायद्याक लागून दुसऱ्या पक्षान गेल्या ते। आमी फक्त कुजनात गेली, सिलिंडर पयलो, लायटीची बिलां पयली, उदकाची बिलां पयली, म्हारगाय पयल्यार तुमकां खबर आसा तुमकां कोणें फटयला आनी नाडला ते। सरकार आसता गुड गव्हर्नन्स दिवपाक, बरें करपाक। सो हें उदगासान दवरात आनी 14 तारखेक तुमच्या हातींत आसा जे ऑनेस्ट, केपेबल, वॉसिफरस, वायब्रंट तुमकां एक आम आदमी पार्टीन कॅन्डिडेट दिल्ले आसा ते म्हणल्यार झाडूचेर। ते म्हणल्यार हांव मागता तुमी त्या दिसा भायर सरचे, वचून 6 नंबराचेर जो आमचो हो सिंबॉल आसा झाडू, ह्या झाडू वोट मारून निवडून हाडचे म्हणून। एक झाडू ही निशाणी आसा कचरो साफ करपाक। ते म्हणटा आपूण 3 सिलिंडर फ्री दितले बायलांक खुश करपाक, पूण ते तेजेर उलयना ते सिलिंडर
आता 1000 रुपया आसा ते 2000 करून तुम्ही आमकां 3 सिलिंडर फ्री दितले. फाटली कितलीशी वर्सां युथांक प्रॉमिस केले जॉब्स. म्हाका दाखोवचे इतले आमदार झाले, मंत्री झाले, नावेलीच्या युथांक कितलो जॉब दिला तो. आणि युथांक समज जॉब दिला कशा बाबतीन दिला तो दाखोवचो. आयज बीजेपी, काँग्रेस हेर पक्षां कडेन मागता. तेंचे जे वर्कर्स आसा, तेंचे व्हॉलंटियर्स आसा, तेंचे कार्यकर्ता आसा, तेंचे वोटर्स आसा, आमी तुमकां आमकां जॉईन जा म्हणनात. आमी फक्त तुमचे कडेन एक चान्स मागतात. गोवा 365 खातीर मडगांवच्यान संदीप तुयेकार. भारतात नव्या कोविड-19 दुयेंतीचो आंकडो 50,407 पावला. दिसपट्टो पॉझिटिव्हिटी रेटूय देंवन 3.48% जाला. कालच्या परस 13% कमी. फाटल्या 24 वरांत 804 मरप्यांची नोंद जाल्या. गोंयांत कोरोनाक लागून 4 जाणांक मरण आयलां. भारतात फाटल्या 24 वरांत 50,407 नव्या रुग्णांची नोंद जाल्या आसली तरी फाटल्या सप्तकांत केशींचो आंकडो कमी जाल्लो पळोवपाक मेळटा. जश्यो केसी कमी जातात तसो पॉझिटिव्हिटी रेटूय देंवन 3.48% जाला. सप्तकी पॉझिटिव्हिटी रेट 5.7 जाला. कोरोनाक लागून 804 जाणांक मरण आयलां. केरळांत 251 मरणाची नोंद जाल्या. फाटल्या 24 वरांत 50,407 नवे दुयेंती. 24 वरांत 804 मरणांची नोंद. राष्ट्रीय पॉझिटिव्हिटी रेट देंवन पावलो 3.48%. आतां मेरेन 172.29 कोटी लोकांचें वॅक्सिनेशन. जाल्यार गोंयांतूय नव्या दुयेंतींचो आंकडो 201 जाल्लो पळोवपाक मेळटा. मरप्यांचो आंकडो 4 पावला. 3,436 लोकांचे अहवाल तपासल्यात. 595 दुयेंती बरे जाल्यात. तेंच्या मदले 10 जाण बरे जावन घरा गेल्यात. गोंयांत 24 वरांत 201 नवे दुयेंती. गोंयांत 10 लोकांक डिस्चार्ज. 4 दुयेंतीक मरण. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. घेवया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. शिवसेनेची गरज आतां भारतांतल्या हेर राज्यांनी जाणवपाक लागल्या. शिवसेनेच्या युवा सेनेचो मुखेल आदित्य ठाकरेन सांगलें. महाराष्ट्रांतले गव्हर्नन्स मॉडेल हेर राज्यांनी व्हरपाक सोदतात. लोकांची मागणी मतींत घेवन देशभर शिवसेना पातळपाचो यत्न करतात अशेंय ताणें सांगलें. महाराष्ट्रांत युती सरकाराचो घटक आशिल्ली शिवसेना गोंयांतय विधानसभेचे 11 जागे लढयता. कालच्यान आदित्य ठाकरे गोंय दौऱ्यार आसा. ह्या फुडें शिवसेना हेर राज्यांतल्यो लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आनी पंचायत पावंड्याचेरूय वेंचणुक्यो लढयतले अशें आदित्य ठाकरेन सांगलें. आयकात ताका. इथून पुढे जात असताना गोवा आणि प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक स्तरावर आम्ही निवडणूक लढणार. मग ती लोकसभेची असेल, विधानसभेची असेल, ग्रामपंचायतीची असेल, जिल्हा परिषदेची असेल, ही निवडणूक आम्ही लढत राहणार. कारण महाराष्ट्रातून बाहेर देखील शिवसेनेची गरज ही जाणवायला लागलेली. महाराष्ट्राचे जे काही मॉडेल आहे आपण बघत आहात. गेल्या 2 वर्षामध्ये मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंचं नाव हे टॉप 5 मध्ये सलग 2 वर्ष येत आहे आणि पुढेही कित्येक वर्ष ते चालेल ही आम्हाला खात्री आहे. पण हेच गव्हर्नन्स मॉडेल मुंबईचं असेल, महाराष्ट्राचं असेल, ते आम्हाला इतर राज्यांमध्ये न्यायचं आहे. गुड गव्हर्नन्स द्यायचं आणि ह्याच्यासाठी आम्ही इथे निवडणूक लढत आहोत. भाजपा सरकाराचेर आदित्य ठाकरेन फार पेटयले. 10 वर्सां गोंयांत हे सरकार सत्तेत आसूनय गांवगिऱ्या सोडातच शारी वाठारांतय उदरगत करपाक शकले ना जाल्यार परत तांकां कित्याक सत्ता दिवची असो प्रस्नय ताणें विचारलो. आणि जर कुठचाही एक पक्ष निवडून आला, जसं आत्ता त्यांनी उल्लेख केला की गेले 10 वर्ष भाजपची सत्ता इथे, केंद्रात तर बहुमताचं सरकार आहे त्यांचं 7 वर्ष. जर 7 वर्ष बहुमताचं सरकार असून आणि इथे 10 वर्ष सरकार असून इथे गोव्याचा विकास तसा शाश्वत विकास होऊ नाही शकला. अजूनही काल पण मी फिरत असताना जे काही मला लोक भेटत होते स्थानिक, विजेचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, आणि पाण्याचा प्रश्न एखाद्या गोव्यासारख्या राज्यामध्ये दुर्गम भागात असेल तर समजू शकतो, पण महत्त्वाच्या जागी, महत्त्वाच्या शहरांमध्ये जर असायला लागला तर मग कुठचा नक्की विकास झाला, कोणाचा नक्की विकास झाला, लोकांचा विकास झाला की काही पक्षांचा विकास झाला, हा एक मोठा प्रश्न राहतोच. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. काल राज्यांत हवामान अदमासा परस गरम आशिल्लें. जाल्यार काल चडावात तापमान 34.7 डिग्री सेल्सियस जालें. जाल्यार उणें तापमान 21 डिग्री सेल्सियस जालें. आयज फांतोडेर कांय वाठारांनी हलकोसो दव आनी धुकें पळोवपाक मेळ्ळें, जे फाल्यां दिसपाचो अदमास आसा. आयज मळब नितळ उरतलें. नुस्तेमारी करप्यांक हवामान खात्याची कसलीच खाशेली शिटकावणी ना. आनी आयचे हे कोंकणी खबराचित्र हांगाच सोंपता. कोविडाच्या फाटभुंयेर घेवया जतनाय.
वापरूया मास्क, दवरुया सोशल डिस्टन्स आणि सांबाळुया भलायकी. मेळुया परत फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.